सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद, अर्जावर बोगस सही, सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप, तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद, काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप, संपत्तीत माहितीच्या तफावत असल्याचा आरोप। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आज नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये सरकार विरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चाचं आयोजन। सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील होणार सहभागी। गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावरती भीषण अपघात, 2 बसच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग, मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शोक व्यक्त। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची हजेरी, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरामध्ये पाऊस। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे जलमय, नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित। रत्नागिरीमध्ये पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता।